ना पार्लर ना क्रीम, घरातील काही वस्तूंचा वापर करून हातापायावरील, त्वचेवरील, चेहऱ्यावरील आलेला काळवटपणा, काळी झालेली मान किंवा अशा प्रकारचे डाग कायमचे नाहीसे करा, तेही फक्त 5 मिनिटांमध्ये। आणि इथे तुमचा अजिबात एकही रुपया खर्च होणार नाही, घरातीलच आपण वस्तूंचा वापर करणार आहोत। 100% नॅचरल रेमेडी आहे, 100% रिझल्ट मिळेल। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात। तर बघा, इथे मी घेतलेला आहे एका छोट्या साईजचा बटाटा। तर इथे आपल्याला जे बटाटा आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचा, वाटलंच तर तुम्ही यावरील जो भाग आहे साल त्याची काढून टाकू शकता। मी तसंच वापरत आहे, कारण की याला आपल्याला व्यवस्थित असं खिसून घ्यायचं आहे। आता बघा, बटाटा तुम्ही इथे असा व्यवस्थित खिसून घेतला की छोट्या साईजचा जो बटाटा आहे तो 1 ते 2 व्यक्तीसाठी अगदी पुरेसा होतो, त्यामुळे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही याला कमी जास्त घेऊ शकता। तर पूर्ण हा खिसलेला जो भाग आहे ना तो असा आपल्याला एकत्र करायचा आहे आणि त्यानंतर आपण याला एका वाटीमध्ये काढणार आहोत। तर यासाठी बघा, इथे जे बटाटा आहे ना तर त्यामध्ये स्टार्च असतं, जे की आपल्या स्किन व्हाईटनिंगमध्ये खूप कामी येतं। त्यासोबतच स्किनवरील जे डाग असतात किंवा रॅशेस असतात त्याला घालवण्याचं देखील हे काम करतं, त्यामुळे इथे बटाटा आपल्याला नक्की वापरायचा आहे। तर यासाठी बघा, मी ह्याचा रस जो आहे ना तो एका वाटीमध्ये काढत आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता यानंतर बघा, यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मध। मध इथे तुम्ही अगदी छोटा चमचा जरी थोडासा जरी टाकला तरी चालतं, नसेल तर स्किप केला तरी चालतं, पण स्किनला अगदी ग्लोईंग बनवण्याचं काम म्हणा किंवा स्किनला आतमधून स्वच्छ करण्याचं काम मध करतो। तर बघा, इथे मध हे व्यवस्थित टाकून यामध्ये मी आता मिक्स केलेला आहे। आता त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लिंबू। लिंबू एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे, जी की स्किनमध्ये अगदी ज्या इम्प्युरिटीज असतात त्याला काढण्याचं काम करतं। त्यासोबतच अगदी कितीही जुने जे डाग असतात ते काढण्याचं काम करतं आणि त्यासोबतच अगदी केमिकल शिवाय तुम्हाला जर रिझल्ट हवा असेल तर लिंबू इथे खूप परिणामकारक ठरतं, त्यामुळे इथे आपल्याला लिंबाचा रस थोडासा टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ। इथे मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि थोडं बेसन पीठ टाकणार आहे, दोन्ही मिक्स टाकणार आहे। तर मला वाटलंच तर दोन्हीपैकी एक जरी टाकलं तरी चालतं। आणि त्यानंतर बघा, याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। थोडंसं हे बघा पातळच आहे, तर यामध्ये मी आता 2 चमचे, जसं छोटे चमचे मी टाकलं तांदळाचं पीठ, तर 1 चमचा मी इथे टाकत आहे बेसन पीठ। अगदी ऑप्शनल आहे, दोन्हीपैकी एक जरी पीठ टाकलं तरी चालतं, दोन्ही आपल्या स्किनसाठी खूप चांगले असतात, त्यामुळे आपण इथे वापरत आहोत। आणि त्यानंतर बघा, आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये गाठी राहू द्यायच्या नाहीत। आणि बऱ्याच वेळा काय होतं बघा, असे जे डाग असतात ना, काळसर डाग पायावरती, मानेवरती होतात किंवा हातावरती देखील जॉईंट जे असतात त्या ठिकाणी होतात आणि खूप जास्त घाणेरडं दिसतं, अगदी अनकम्फर्टेबल वाटतं। आणि त्यासोबतच आपण पार्लरमध्ये गेलात ना तर खूप जास्त पैसे मोजावे लागतात, भरपूर वेळ जातो आणि रिझल्टही येत नाही बऱ्याच वेळा आणि परत ते डाग येतात। पण या उपायाने परत ते डाग होत नाहीत। तर यामध्ये बघा, आपल्याला थोडंसं खोबरेल तेल टाकायचं आहे, अगदी 2-3 थेंब, जेणेकरून स्किन मॉइश्चराइज राहते। त्यासोबतच थोडीशी हळद आपण टाकत आहोत, जी की आपल्या त्वचेसाठी चांगली असते। आणि त्यासोबतच याला आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। आणि यानंतर बघा, आपल्याला यामध्ये टाकायचा आहे थोडासा इनो किंवा खायचा सोडा, दोन्हीपैकी एक जरी टाकलं तरी चालतं, अगदी थोडंसं टाकायचं आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। मी इथे इनोचा वापर केलेला आहे। इनो तुमच्याकडे एक्सपायर झालेला जरी असेल ना तरी तुम्ही वापरू शकता, पण चेहऱ्यावरती वापरता येणार नाही, एक्सपायर जर हा झालेला असेल तर हातापायावरती चालेल, त्यामुळे तुम्ही अगदी थोडासा खायचा सोडा जरी टाकलं तरी चालतं। आणि बघा, आता हे फेसाळ्यासारखं झालेलं आहे मिश्रण पूर्ण, आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं टूथपेस्ट। टूथपेस्ट हे क्लिनिंगचं काम खूप चांगलं करतं, त्यासोबतच जे डाग असतात ना ते काढण्यासाठी याचा खूप चांगला रिझल्ट येतो, त्यामुळे थोडंसं टूथपेस्ट जे ब्रश करण्यासाठी वापरताना तेच इथे आपल्याला वापरायचं आहे। 1-2 वेळा जेवढं लागतं तेवढं घ्यायचं आणि अशा प्रकारे यामध्ये टाकायचं। आता बघा, हे मिश्रण अगदी आपण घरातील काही वस्तूंचा वापर करूनच बनवलेलं आहे, त्यामुळे आजच तुम्ही बनवून बघू शकता आणि याचा अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत चांगला रिझल्ट येतो। किती जुने डाग असू द्या, बऱ्याच वेळा मांडी घालून बसल्यामुळे डाग होतात किंवा कोपरा टेकून बसल्यामुळे सतत तिथे डाग होतात, त्यासोबतच बोटांवरती, मानेवरती किंवा इतर ठिकाणी तुम्ही याचा वापर करू शकता। तर बघा, आता हे जे डाग आहेत ना त्यासाठी याला कसं लावायचं, याचा रिझल्ट कसा येतो हे तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे। तर आपल्याला जे हे आहे ना
मिश्रण आपण तयार केलेलं ते डागावरती असं टाकायचं आहे. 5 ते 10 मिनिट टाकून ठेवायचं. आणि बघा खूप जुने घट्ट डाग असतील ना हातापायावरील, तर या मिश्रणामध्ये थोडासा शॅम्पू देखील टाका. तुम्ही याचा खूप चांगला वापर करू शकता आणि रिझल्टही चांगला आहे. तो जुने डाग खूप लवकर निघतात. पण मागचा व्हिडिओ आपण बनवला होता तर त्यावरती भरपूर कॉमेंट्स होत्या की चेहऱ्यासाठी काय वापरावं. त्यासाठी मी हे जे मिश्रण बनवलं आहे ना ते शॅम्पू न टाकता बनवलं आहे. कारण की काय होतं, शॅम्पू टाकल्यावर जी आपली चेहऱ्याची त्वचा असते नाजूक असते, तर नुकसान होऊ शकतं. त्यामुळे इथे मी न शॅम्पू टाकता याला बनवले आहे, जेणेकरून तुम्ही याला चेहऱ्यासाठी देखील वापरू शकता. बाकी फक्त हातापायासाठी वापरायचं असेल तर शॅम्पू टाकून वापरलं तरी चालतं. बघा लावायचं, 10 मिनिट ठेवायचं आणि हलक्या हलक्या हाताने असं चोळून घ्यायचं. त्यानंतर स्वच्छ पाण्याने असं धुवायचं आणि कोरडं करायचं. बघू शकता खूप छान डाग स्वच्छ झालेले आहेत. पूर्ण अगोदर पाय कसा होता आणि आता कसा, अगदी लाईव्ह रिझल्ट तुमच्या समोर आहे. नक्की ट्राय करून बघा. आता बघा बऱ्याच वेळा काय होतं, अगदी पाय जे आहेत ना ते टॅनिंग होते किंवा खूप जास्त खराब होतात. बऱ्याच वेळा आपण मेनिक्युअर पेडिक्युअर करायला जातो पाय सुंदर व्हावे, त्यासाठी उन्हामध्ये गेल्यामुळे देखील हा प्रॉब्लेम येतो की स्किन टॅनिंग खूप जास्त होते, काळसरपणा जाणवतो. तर आता जसं उन्हाळ्यात देखील तुम्हाला हा प्रॉब्लेम येऊ शकतो, तर त्यासाठी स्किन टॅनिंग काढण्यासाठी, डाग काढण्यासाठी तुम्ही याचा वापर नक्की करून बघा. तर अशा प्रकारे बघा पायावरती मी याला लावलं आणि फक्त याला लावून असं 5-10 मिनिट ठेवायचं. डाग किती जुने किती मोठे आहेत ना त्यानुसार कमी जास्त वेळ याला लागू शकतो. आणि त्यानंतर चोळून घ्यायचं थोडंसं आणि स्वच्छ पाण्याने पाय धुवायचे. तर बघा अगोदर पायावरती किती जास्त डाग झाले होते, बोटावरती किती काळं झालं होतं, अगदी पूर्णपणे हे नाहीसं झालेलं आहे. थोडेफार जर डाग तिथे वाटत असतील तर फक्त काय करायचं बघा, एका वेळेस तर तसं तर 75% डाग निघतो, पण थोडाफार जर तुम्हाला तिथे वाटत असेल डाग राहिला आहे तर 2-3 दिवसानंतर परत एकदा लावायचं. 100% तुम्हाला रिझल्ट मिळतो. आणि बघा कसा अगोदर पाय किती घाण होते आणि आता किती छान स्वच्छ झालेले आहेत, पूर्ण डाग निघालेले आहेत. तुम्ही पण एकदा करून बघा, खूप छान याचा रिझल्ट येतो आणि इन्स्टंट रिझल्ट येतो. विशेष म्हणजे आता बघा बऱ्याच जणांच्या बोटांवरती देखील अशा प्रकारे काळे डाग होतात. तर यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, हे जे डाग आहेत ना, हे डाग बऱ्याच वेळा जॉईंटवरती होतात आणि हे डाग सहसा निघत नाहीत. तर यासाठी होऊ शकतं तुम्हाला वेळ लागेल. तर आता बघा खूप डार्क हे डाग वाटत होते, जेणेकरून याला आपल्याला असं 10-15 मिनटं ठेवावं लागेल. तर मी असं बोटांवरती याला लावलं, 5-10 मिनिट ठेवायचं. त्यानंतर याला मी थोडंसं घासून घेणार आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं, मानेवरती काळसरपणा जाणवतो, असं वाटतं की खूप जास्त मान मळ झालेला आहे, घाण आहे, पण ती घाण नसते, आतमधून डाग असतो. पण त्याला स्वच्छ करण्यासाठी, आतमधून त्वचेची क्लिनिंग करण्यासाठी हा उपाय देखील तुम्हाला कामी येतो. तर बघा डाग बऱ्यापैकी बोटावरील देखील कमी झालेले आहेत. आता स्वच्छ मी असं याला टिश्यू पेपरने पुसून घेत आहे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. आणि डाग बघू शकता अगोदर खूप जास्त डार्क होता, थोडा लाईट झालेला आहे. अगदी चेहऱ्यावरील देखील डाग काढायचे असतील तर याचा वापर तुम्ही केला तरी चालतं. यामध्ये आपण कोणतेही केमिकल वापरलेले नाहीत. नक्की ट्राय करून बघा आणि बघू शकता खूप छान याचा रिझल्ट येतो, इन्स्टंट रिझल्ट येतो, कोणत्याही क्रीम केमिकल शिवाय आणि 1ही रुपया खर्च न करता. आणि हो, तुमचे या संबंधित काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.